हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ तो शॉर्ट होईल. सो याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याआधी मी एक व्हिडिओ टाकला होता की कोकमाचं सरबत कसं करतात म्हणजे कोकणात. सो ती पद्धत पण पूर्ण दाखवली होती. पण त्यात मी पूर्ण व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पूर्ण असं दाखवलं की ते तयार झाल्यावर कसं दिसतं. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तयार केलेलं. हे बघा, हे टोप आहे आणि ह्या टोपाच्या आतमध्ये सरबत आहे बनवलेलं. सो ती सेम जसं सांगितलं होतं त्याच्यामध्ये स्टेप वाईज तशीच ही पण प्रोसेस आहे. म्हणजे ही पण तशीच केलेली आहे. म्हणजे पहिले धुवून घेतलं, नंतर कापून घेतले कोकम, त्याच्यामध्ये मग साखर टाकली आणि मग असं एकावर एक वगैरे ठेवून उन्हामध्ये ठेवलं. सो हे 2 दिवस उन्हामध्ये ठेवलेलं आहे. हे 2 दिवस यांना उन्हामध्ये ठेवलेलं आहे टोप. सो बघा, एकदम गावच्या ठिकाणचं. सो बघा, कलर बघा किती छान आला आहे. तुम्ही बघू शकता कलर किती एकदम डार्क आला आहे. हे बघा. सो हे 2 दिवसात उन्हात ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण जी साखर आतमध्ये जी टाकलेली होती त्याचं हे सगळं रस तयार झाला आहे. हा बघा, फुल घट्ट असा. सो मी तुम्हाला दाखवेन. सो हे बघा, मी तुम्हाला दाखवते की किती कलरला किती छान आला आहे सरबताचा रंग. हे बघा. सो हे बघा, पूर्ण लाल लाल आणि बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. म्हणजे तुम्ही जेवढी साखर टाकाल जास्ती तेवढं जो रस आहे तो चांगला घट्ट होतो. हे बघा किती घट्ट झाला आहे. आणि हे असं गावच्या ठिकाणी ही प्रोसेस केली जाते कोकम बनवण्याची. जे बाजारात असतं त्याच्यामध्ये बरीच भेसळ असते. हे बघा. सो चांगलं रेडी असं झालं आहे. सो हे तुम्ही बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकता. आणि असं काही नाही की लगेच संपवलं पाहिजे. सो ते 1-2 वर्ष चांगलं राहतं फ्रीजमध्ये ठेवायचं. हे बघा. आणि ही जी कोकम आहेत ती तुम्ही खाऊ शकता. सो डब्यात ठेवायची, आधी सुकवायची असते. म्हणजे हे जे पूर्ण काढून झालं ना, रस भरून झाला की ही सालं थोडी सुकवायची 1-2 दिवस आणि त्याच्यानंतर खायची. सो एक नंबर लागतात. आणि मार्केटमध्ये विकायलासुद्धा असतात. मी याआधी पण सांगितलं आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. शॉर्ट आहे पण छान आहे. तुम्ही बघू शकता किती घट्ट झालं आहे. कलर मस्त चढला आहे. आणि हे गावठी कोकम आहे त्याच्यामुळे कलर खूपच छान चढला आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तो आपण इथे थांबतो आहे आता. असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. सो मी इथे थांबते आहे. बाय बाय.